नमस्कार, माझ्या यूट्यूब चॅनलवर ते तुमचं मनापासून स्वागत आहे. तर पूर्ण व्हिडिओ बघा. आवडल्यास लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. तर माझ्या भाच्या, माझे 2 नातू आणि माझ्या सगळ्या बहिणी आम्ही चाललो आहे आता लोणावळ्याला. आणि सगळ्यांसोबत गेलं तर खूप छान वाटतं. एकटं एकटं आपण नेहमीच फिरत असतो. मी मैत्रिणीसोबतसुद्धा ट्रिप वगैरे करत असते, पण आज असं वाटलं की आपण बहिणीसोबतसुद्धा जाऊ. बहिणीसुद्धा ही मैत्रिणीच असते, तर बहिणीलासुद्धा आपण मनातल्या सगळी गोष्टी शेअर वगैरे करत असतो. एक बहिणीमध्ये मैत्रीणच लपलेली असते. तर माझ्या सगळ्या बहिणी आणि आम्ही एकूण एकींना भरपूर शेअर करत असतो. तर आम्ही आता नाश्ता करत आहे. वडापाव घेतला एका हॉटेलमध्ये. रस्त्यात थांबलो आणि थोडेसे फोटोशूट ते केलं आणि नंतर मग आलो आहे आता प्रीती शिर्डीला. तर नंतर मग आता प्रीती शिर्डीला इथं तृप्ती, अश्विनी ह्या खाली उतरल्या. थोड्याशा फोटो वगैरे काढतायत आणि प्रिया, रेणुका, माझ्या बहिणी सगळ्याजणी पुढे चालल्या आहे. आम्ही सगळ्याजणी आता चाललो आहे. थोडासा रिमझिम पाऊस येत आहे आणि नंतर मग आता प्रीती शिर्डीलासुद्धा बघा इतकं छान सुंदर आहे मंदिर साईबाबाचं. आणि मग छान दर्शन झालं आणि असं वाटलं की शिर्डीलाच येऊन दर्शन घेतलं आहे. तर साईबाबा सगळ्यांच्या मनोरथ पूर्ण करू. आणि खूप छान वाटलं. मी पहिल्यांदाच बघत आहे प्रीती शिर्डी. इतके वर्ष झाले मलासुद्धा यायची इच्छा होती. तर आज दर्शन झालं साईबाबांचं. तर आता चाललो आहे आम्ही लोणावळ्याला. तर लोणावळ्याला आता आम्ही बुशी डॅमला जाणार आहोत. तर बुशी डॅमला जाता जाता आम्ही रस्त्यात एकविरा देवी केली. एकविरा देवीला पण खूप मस्त मंदिर वगैरे आहे खाली पायथ्याशी. आणि वरती जायचंच होतं, तर मग पाऊस आला तर त्यामुळं वरची एकविरा देवी राहून गेली. अर्ध्या रस्त्यात गेलो आणि छोटे मुलं असल्यामुळं आम्ही थोडंसं खाली दर्शन वगैरे घेतलं. नंतर मग फोटोशूट वगैरे केली. तर एकविरा देवी सगळ्यांचं मनोरथ पूर्ण करू. आणि मग नंतर आलो आहे आम्ही बुशी डॅमला लोणावळ्याला. आणि काही पॉईंट, टायगर पॉईंट वगैरे बघितलं आणि 2-3 पॉईंट आहे ते पण बघितले अजून. आणि नंतर मग वातावरण एवढं छान होतं, खूप मस्त. आणि फोटोशूट, व्हिडिओ वगैरे केले सगळ्यांनी. उंटसुद्धा आहे इथं आणि काही जणी म्हणत होत्या उंटावर बसायचं का. मला भीती वाटली. म्हणलं आपण महाबळेश्वरला घोड्यावर बसलो त्या दिवशीसुद्धा मला भीती वाटत होती. आणि इथं बघा सगळ्या माझ्या बहिणी, भाच्या सगळ्या एन्जॉय करत आहे. आणि बघा, आणि हा विठूसुद्धा पाण्यामध्ये ओला होत आहे. समर्थ आणि विठू माझे नातू. आणि खूप छान सगळ्यांनी एन्जॉय केला बुशी डॅमला. आणि बघा किती धबधबे वगैरे आहे. आणि मी ओली नाही झाले कारण की मला लगेच सर्दी होते, त्यामुळं मी ओली नाही झाले. फक्त थोडंसं पाण्यामध्ये उभं राहून फोटोशूट वगैरे केले, व्हिडिओ केले. तर छान आहे, बघायसारखं आहे लोणावळा. पण मला जास्त करून एकविरा देवी आणि प्रीती शिर्डी जास्त आवडलं तर धबधब्यापेक्षा. तर सुंदरच आहे सगळं, बघायसारखं आहे सगळीकडेच. आणि एकदा नक्की आपण आपल्या बहिणीसोबत, घरच्यांसोबत ट्रिपला जायला पाहिजे अधूनमधून थोडंसं. कारण की घरात खूप कंटाळासारखं होत असतं सगळ्यांनाच. हे आहे 2 नातू माझे, समर्थ आणि विठ्ठल. आणि माझी मोठी बहीण ही 2 नंबर बहीण. 3 नंबर बहीण काही कारणास्तव आली नाही. तर बघा खूप मजा केली सगळ्यांनी. ही तृप्ती, अश्विनी, रेणुका, दीपाली आणि प्रिया आहे. आणि माझी बहीण, ह्या दोघीजणी बहिणी. तर खूप छान एन्जॉय केला आम्ही सगळ्यांनी. परत आम्ही अशी ट्रिप नक्की करणार आहे पुढची. आणि पुढचा माझा मोठा ब्लॉग बघण्यासाठी तुम्ही मला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. व्हिडिओ आवडल्यास कमेंटसुद्धा करा. तर तुम्ही गेलेले आहेत का लोणावळ्याला आणि एकविरा देवीला, प्रीती शिर्डीला, कमेंट करून नक्की सांगा. आजचा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि कमेंट करा, लाईक करा. आणि नंतर मग आम्ही आता सगळं झाल्यानंतर चाललो आहे घरी. तर बाय सगळ्यांना. नंतर एक व्हिडिओ बनवला आम्ही बाय बाय. आणि आजचा माझा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. धन्यवाद.